अशी झणझणीत अंडाकढी कधी पाहिली नसेल ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॉटेलपेक्षा चविष्ट अंडाकढी आज आपण बनविणार आहोत. तर गरम तेलामध्ये थोडं तिखट, मीठ आणि हळद टाकलं. त्यानंतर ना यामध्ये उकळलेली अंडी टाकायची. अंडी छान अशी परतून घ्यायची, थोडीशी अशी शॅलो फ्राय करून घ्यायची. म्हणजे ना सर्व जे मसाले आहेत ना अंड्याला छान लागतात आणि अशा पद्धतीने केलेली अंडाकढी ना खूप चविष्ट लागते. आता थोडा मसाला तयार करून घेऊया. तर याच गरम तेलामध्ये ना लाल मिरच्या आणि भरपूर कांदे छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर थोडे खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यामध्ये मी लवंग, विलायची, कलमी, सूर्यफूल वगैरे घेतलं. अद्रक लसूणसुद्धा यामध्ये छान असं परतून घ्यायचं. सर्व परतून घेतल्यानंतर हा जो मसाला आहे ना मिक्सरमध्ये बारीक करायचा. 2 तेजपत्तेसुद्धा यामध्ये मी ॲड केलेले आहेत. हवं तर तुम्ही ना यामध्ये धणे किंवा जिरेसुद्धा टाकू शकता. आता हा सर्व मसाला भाजताना यामध्ये मी कसुरी मेथी आणि टमाटरसुद्धा ॲड केलेला आहे. आता गरम तेलामध्ये थोडं जिरं टाकायचं, 2 तेजपत्ते आणि हा जो मसाला आपण बारीक केला होता ना मिक्सरमध्ये तो सुद्धा टाकायचा. हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर हे जी अंडी आहेत ना उकळलेली याला थोडं असं फोर्कनी थोडं छिद्र करायचे. म्हणजे हा मसाला जो आहे ना आतपर्यंत जातो अंड्याच्या आणि मग छान चविष्ट अंडाकढी लागते. त्यानंतर सर्व मसाला परतून घेतल्यानंतर बेसिक मसाले टाकायचे. म्हणजे आपले तिखट, मीठ, हळद. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, म्हणजे किती प्रमाणात तुम्ही तिखट खाता. त्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर धण्याची पावडर, जिऱ्याची पावडरसुद्धा टाकायचं. गरम मसालासुद्धा टाकायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. पाण्याला छान अशी उकळी आली की त्यानंतर अंडी टाकायची आणि 5 मिनटं छान असं उकडवून घ्यायचं. हे बघा मस्त झणझणीत अशी अंडाकढी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. फॉलो करा, लाईक करा आणि हो सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीने